यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वच वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेले एक्झिट पोल फेल गेले आहेत। या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या 350हून अधिक जागा निवडून येतील, तर इंडिया आघाडीच्या 150च्या आसपास जागा निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। परंतु हे सर्व अंदाज फेल गेले आहेत। एबीसी सी व्होटरनं एनडीएला 353 ते 380 आणि इंडिया आघाडीतील 162 ते 182 इतक्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता। चाणक्य या संस्थेनं एनडीएच्या 400 जागा तर इंडिया आघाडीच्या केवळ 107 जागा निवडून येतील असा अंदाज दिला होता। इंडिया टुडे ॲक्सिसनं एनडीएच्या 294 ते 329 जागा तर इंडिया आघाडीच्या 123 ते 154 जागांचा अंदाज वर्तवला होता। रिपब्लिक भारतनं एनडीएच्या 353 ते 368 आणि इंडिया आघाडीच्या 118 ते 161 जागांचा अंदाज एक्झिट पोलमधून दिला होता। याशिवाय जन की बात, न्यूज नेशन, इंडिया न्यूज, डी डायनॅमिक्स या सर्वांनी एनडीएच्या 350हून अधिक जागा निवडून येतील आणि इंडिया आघाडीच्या जागा 150च्या आसपास निवडून येतील असा अंदाज आपल्या एक्झिट पोलमधून व्यक्त केला होता। आजच्या निकालानंतर या सर्वांचेच अंदाज फेल गेल्याचं स्पष्ट झालंय। अनुमान दिलं होतं एक्झिट पोलनी ते पूर्णपणे हे झालेले आहेत, कोसळलेले आहेत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। खरं तर एक्झिट पोल की हा सत्ताधारी पक्षानं कोणत्या पद्धतीनं त्यांना हे दिलेलं होतं, स्क्रिप्ट दिलेली होती, ती स्क्रिप्ट वाचून आणि तशीच छापून आणली की काय किंवा त्या पद्धतीने बोलले की काय अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येते। कारण आज एकंदरीत देशातला निकाल पाहिला तर एक्झिट पोल हे पूर्णपणे फेल गेलेले आहेत आणि त्यांनी जे अंदाज दर्शवलेले होते हे अंदाज पूर्णपणे फेल गेलेले आहेत। आणि प्रत्यक्ष आज जी काय मतमोजणी झाली या मतमोजणीच्या अनुषंगाने पाहिलं तर आज हा वेगळा निकाल झालेला आहे। जनतेच्या मनामध्ये वेगळं असतं, जनतेला बदल हवा असतो आणि जनतेपर्यंत हे गेलेले नाही आहेत। फक्त वरवर सत्ताधारी पक्षाने जे काही सांगितलं होतं तेच एक्झिट पोलच्या माध्यमातून त्यांनी मांडणी केलेलं आहे असं या ठिकाणी वाटतं। मुळात या एक्झिट पोलच्या अंदाजावर काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी टीका केली होती। हा भाजपसाठी केलेला एक्झिट पोल आहे अशी टीका विरोधकांनी केली होती। तर दुसरीकडे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी संभाव्य मंत्रिमंडळात कुणाकुणाला घ्यायचं याची तयारी चालू केली होती। पण एक्झिट पोलचे अंदाज फेल गेल्यानं सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का बसलाय।